उद्योस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय। श्री स्वामी समर्थ। नमस्कार मैत्रिणींनो, तर व्हिडिओ तुम्हाला टायटलवरून लक्षात आलेलाच आहे। तर उद्या आहे नवरात्रीतील 6वा दिवस, शुक्रवार आलेला आहे। उद्याच्या दिवशी 16 लवंगांचा अतिशय प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे। तर हा उपाय करत असताना आपल्याला हा उपाय कशासाठी करायचा आहे, त्याचबरोबर त्या लवंगा ज्या आपण घेतलेल्या आहेत त्या लवंगांचं आपल्याला नेमकं काय करायचं आहे याविषयीची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। तर उद्या आहे नवरात्रातील 6वा दिवस। उद्या आपण कात्यायनी देवीच्या रूपाचं पूजन करणार आहोत। त्याचबरोबर उद्याच्या दिवशी शुक्रवार देखील आलेला आहे, त्यामुळे आपल्याला महालक्ष्मीची सुद्धा सेवा उपासना करायची आहे आणि हा 16 लवंगांचा उपाय करायचा आहे। लवंगांचाच का, तर सगळ्या खड्या मसाल्यांमध्ये महालक्ष्मीचा वास असतो। जसं की तेजपत्ता असेल, लवंग असेल, वेलची असेल किंवा दालचिनी असेल, या सर्व मसाल्यांमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो। म्हणूनच आपण तिला प्रसन्न करून घेण्यासाठी या वस्तूंचा वापर करत असतो आणि या वस्तूंचा वापर करून आपण उपाय करत असतो। तर असाच एक उपाय उद्याच्या नवरात्रीच्या शुक्रवारी करायचा आहे, कारण नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वावरत असते आणि देवी लक्ष्मीचं हे रूप सुद्धा दुर्गा देवीचंच एक रूप आहे। त्यामुळे आपल्याला 16 लवंगांचा उपाय करायचा आहे। तर हा उपाय आपल्याला नेमका कशासाठी करायचा आहे, तर बघा, बऱ्याच जणांच्या घरामध्ये खूप आर्थिक समस्या असतात। आता प्रत्येक जण कष्ट करतात, मेहनत करतात, पण मग त्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसतं, नशिबाची साथ मिळत नाही। आता बऱ्याचदा काय होतं, खूप आपल्यापैकी बरेच जण नोकरी करणारे असतात आणि नोकरी करत असताना बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या EMI वरती घेतलेल्या असतात। जसं की घर असेल किंवा गाडी असेल, मग त्याचे हप्ते असतात आणि जेव्हा पगार येतो त्यावेळेस घराचे हप्ते असतील, गाडीचे हप्ते असतील, मुलांची फीस असेल, या सर्व गोष्टीमध्ये पैसा कसा बाहेर पडतो कळत नाही आणि महिना अखेरीस आपल्याजवळ काहीही उरत नाही। मग आपण म्हणतो की एवढा कष्ट करून मेहनत करून माझ्याजवळ काही उरत नाही। मग त्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात। आता आपली मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा हा तर आपल्याला खर्च करावाच लागेल, पण त्या पैशाला आपल्या घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी, लक्ष्मीला घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी, म्हणजे बऱ्याचदा काय होतं, अनावश्यक खर्च होतात। आपण कधी कधी किराणा भरायला गेलो तर तिथं आपल्याला काही ना काही गोष्टी आवडतात आणि त्या वस्तू आपल्या घरामध्ये येतात। त्यामुळे अशा खर्चांना आळा बसावा, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आलेला पैसा टिकावा, तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जाऊ नये, यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात। आता बऱ्याच जणांच्या घरात काय होतं की विनाकारण आजारपण मागे लागलेली असतात। घरामध्ये सगळं काही सुरळीत असतं, पण घरामध्ये सतत कोणी ना कोणीतरी आजारी असतं। त्यामुळे सुद्धा घरामध्ये पैसा टिकत नाही, कारण आजारपणाच्या माध्यमातून तो घराबाहेर पडतो। आणि बऱ्याच जणांच्या घरामध्ये कर्जबाजारीपणा झालेला असतो आणि महिन्याला आलेला जो पैसा असतो तो कर्ज फेडण्यामध्ये त्यांचा निघून जातो। मग त्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात। यामुळे आपल्या घरामध्ये पैसा टिकतो, पैसा स्थिर राहतो। पैसा म्हणजेच लक्ष्मी स्थिर राहते आणि या लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठीच नवरात्रीमध्ये आपल्याला हा 16 लवंगांचा उपाय करायचा आहे। आता हा 16 लवंगांचा उपाय आपल्याला नवरात्रीच्या शुक्रवारपासून सुरू करायचा आहे। उद्याच्या एक दिवस तुम्ही हा उपाय करू शकता, किंवा तुमच्या खूप आर्थिक समस्या असतील आणि तुम्हाला असं वाटलं की मला प्रत्येक शुक्रवार हा उपाय करायचा आहे, तर उद्याच्या दिवशी संकल्प करून तुम्ही 40 दिवसांसाठी ही सेवा करू शकता। आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 16 लवंगा घ्यायच्या आहेत। फूल असलेल्या अशा लवंगा तुम्हाला लागणार आहेत। तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात। शक्य झालं तर नवीन लवंगा तुम्ही आणा, किंवा तुमच्या घरामध्ये जर चांगल्या स्थितीमध्ये लवंगा असतील तर त्याचाच वापर तुम्हाला करायचा आहे। तर 16 लवंगा घेतल्यानंतर मग आता तुमची सकाळची देवपूजा झाली, तुम्ही जी काही देवीची सेवा उपासना करताय, म्हणजे दुर्गा सप्तशतीचं पठण करताय, सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करताय, त्या सेवा तुम्हाला करून घ्यायच्या आहेत। सकाळी जर तुमच्याकडे वेळ असेल तर सकाळी ही सेवा करा, किंवा दिवे लागणीच्या वेळेस केली तरी चालेल, हरकत नाही। तर आता ह्या सेवेसाठी 16 लवंगा तुम्ही घेतलेल्या आहेत। त्यानंतर तुम्ही जिथं घटस्थापना केलेली असेल किंवा अखंड दीप प्रज्वलित केलेला असेल, तिथं तुम्हाला बसायचं आहे। आणि दोन्हीही केलेलं नसेल, म्हणजे तुमच्या गावाकडे ह्या सेवा केल्या जात असतील, तुम्ही करत नसाल, तर देवघरासमोर तुम्ही केली तरी हे चालेल, हरकत नाही। तर आता ह्या 16 लवंगा घेतल्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे किंवा एखादी छोटी डबी घ्यायची आहे आणि त्यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे। तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, एक लवंग घ्यायची आहे, ती आपल्या उजव्या हातामध्ये पकडायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे। महालक्ष्मी अष्टकम कोणतं? नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। हे महालक्ष्मी अष्टकम आहे। स्क्रीनवरती मी त्याचा फोटो शेअर केलेला आहे, त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता। हे महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला पूर्ण म्हणायचं आहे। हे म्हणण्यासाठी तुमची खूप स्पीड असेल तर एक मिनिटामध्ये पूर्ण होतं, पण
तुम्ही हळू म्हणणार असाल तर तुम्हाला 2 मिनिटं लागू शकतात. तर हे महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला 16 वेळा पठण करायचं. एक लवंग तुम्ही हातात घेतली, महालक्ष्मी अष्टकमचं पठण केलं. त्यानंतर तुम्ही जो लाल रंगाचा कपडा किंवा जी डबी घेतलेली आहे त्यामध्ये ही लवंग अभिमंत्रित करून त्या डबीमध्ये ठेवायची आहे. सेम दुसरी लवंग घ्यायची उजव्या हातामध्ये. त्यानंतर महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आणि त्यानंतर ती लवंग जी आहे ती लाल रंगाच्या कपड्यावरती किंवा त्या डबीमध्ये ठेवायची आहे. अशाच प्रकारे या 16 लवंगांना तुम्हाला अभिमंत्रित करायचं आहे. 16 वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही सेवा केली. त्यानंतर तुम्हाला देवीची आरती करायची. आरती कोणती करायची तर दुर्गे दुर्गट भारी हीच आरती करायची, कारण आपण नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांचं पूजन करतो आणि याच आरतीला जास्त महत्त्व आहे. देवी लक्ष्मीची जरी आपण सेवा उपासना करत असलो तरी देवी लक्ष्मी ही दुर्गा देवीचंच एक रूप आहे. त्यामुळे ही आरती तुम्हाला करायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, आता तुम्ही एकच शुक्रवार हा उपाय करणार असाल तर हा उपाय केल्यानंतर ती डबी तुम्हाला नवरात्रीच्या दिवसांमध्ये, आता 4-5 दिवस शिल्लक राहिलेले आहेत, तेवढे दिवस ती डबी किंवा ते जे कापड तुम्ही लाल रंगाचं घेतलेलं आहे त्या कापडावरती या लवंगा तिथेच ठेवायच्या. तुम्ही ज्या काही सेवा करणार आहात या 9 दिवसांमध्ये, जसं की दुर्गा सप्तशतीचं पठण असेल, सिद्धकुंजिका स्तोत्र, सकाळ संध्याकाळ होणारी आरती, यामुळे त्या लवंगा अभिमंत्रित होत राहतील आणि तेवढ्याच त्या प्रभावी पण होतील. आता 9 दिवस झाले पूर्ण. त्यानंतर मग या लवंगा तुम्हाला त्या एका डबीमध्ये किंवा कापडामध्ये बांधून तशाच ठेवायच्या. आता तुम्ही 40 दिवसांची ही सेवा करणार आहात. आता 40 दिवसांची म्हणजे 40 शुक्रवार तुम्हाला ही सेवा करायची. नवरात्रीतल्या पहिल्या शुक्रवारी तुम्ही ही सेवा केली, त्यानंतर पुढच्या शुक्रवारी परत तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर मग आता ह्याच लवंगा वापरायच्या का तर नाही. या लवंगा तुम्ही डबीत टाकलेल्या आहेत, ह्याच लवंगा तुम्हाला वापरायच्या नाही. नवीन 16 लवंगा घ्यायच्या आहेत आणि एक मोठी डबी घ्या, त्यामध्ये त्या सगळ्या लवंगा तुम्हाला जमा कराव्या लागतील. अशाच प्रकारे एक एक लवंग महालक्ष्मी अष्टकमचं पठण करून त्या डबीमध्ये ठेवायचे आहे. प्रत्येक शुक्रवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि असे 40 शुक्रवार तुम्ही हा उपाय करणार आहात. 40 शुक्रवारच्या लवंगा जमा करण्यासाठी मोठी डबी लागणार आहे. तेवढी मोठी डबी किंवा तेवढं मोठं कापड तुम्हाला घ्यायचं आहे. आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, मध्येच जर तुमचा मासिक धर्म आला, सुतक आला तर तेवढे दिवस स्किप करायचे. मासिक धर्माचा तो शुक्रवार तुम्ही या शुक्रवारमध्ये पकडायचा नाही. सुतकाचे 10 दिवस असतील तर तेवढे दिवस सोडून द्यायचे. सुतक पिटल्यानंतर परत येणारा शुक्रवार तुम्हाला पकडायचा. अशा प्रकारे तुम्हाला 40 दिवसांची सेवा पूर्ण करायची आहे. आता बरेच जण म्हणतील की खूप सेवा सांगता की किंवा एवढ्या सेवा करून काही उपयोग होत नाही. आता कोणतीही सेवा करत असताना तुमच्या डोक्यामध्ये विचारचक्र सुरू असेल तर त्या उपायांची तुम्हाला प्रचिती कशी येणार? कोणतीही सेवा उपासना करत असताना तो उपाय आणि त्या देवीकडेच तुमचं लक्ष असायला हवं. नाहीतर आपल्या डोक्यामध्ये माझं हे काम होईल की नाही, होईल की नाही अशी शंका मनात ठेवली तर तुमचं ते काम होणारच नाही. कोणतीही गोष्ट करत असताना सकारात्मक भावना, इच्छापूर्ती होण्यासाठीची भावना ही मनामध्ये असायला हवी. आणि अशा प्रकारे तुम्हाला 40 दिवस ही सेवा करायची आहे. फक्त जर तुम्ही 40 दिवसांची सेवा करणार असाल तर उद्या तुम्हाला संकल्प करावा लागेल. संकल्प कसा करायचा याविषयीची माहिती मी बऱ्याचदा शेअर केलेली आहे. तर उद्याच्या शुक्रवारी तुम्ही हातामध्ये अक्षदा, फूल, पाणी घेऊन तुमचं नाव, गोत्र वगैरे घेऊन संकल्प करायचा की मी या कारणासाठी ही सेवा करणार आहे, माझी ही इच्छापूर्ती होऊ द्या. अशा प्रकारे संकल्प करायचा आणि 40 दिवसाच्या सेवेला सुरुवात करायची. फक्त उद्याच्या शुक्रवारी तुम्ही हा उपाय करणार असाल त्यासाठी तुम्हाला संकल्प करण्याची गरज नाही. फक्त देवी आईकडे तुमचं मागणं मागायचं आहे. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी प्रार्थना करायची आहे. आता या लवंगाचं तुम्हाला काय करायचं आहे? आता नवरात्रीचे 9 दिवस झाले, तुम्ही एकच शुक्रवार हा उपाय केला. त्यानंतर ह्या लवंगा तुम्ही तशाच तुमच्याजवळ ठेवू शकता. ज्यावेळेस तुम्ही कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाल त्यावेळेस ह्या लवंगा तुम्हाला सोबत घेऊन जायच्या आहेत आणि तिथे ह्या लवंगा मंदिरामध्ये अर्पण करायच्या आहेत. आता अगदीच तुम्हाला कोल्हापूरला जाणं शक्य नसेल तर अशा वेळेस काय करायचं की तुमच्या शहरामध्ये एखाद्या आसपास महालक्ष्मीचं मंदिर असेल, तिथे तुम्ही कधी गेलात तर तिथे ह्या लवंगा तिथे मंदिरामध्ये अर्पण करायच्या आहेत. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही करू शकता. सेम तुम्हाला तुमच्या 40 दिवसाच्या जेवढ्या लवंगा जमा झालेल्या आहेत त्या लवंगा तुम्हाला कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या अंबाबाईच्या मंदिरामध्ये अर्पण करायच्या आहेत, कारण ते महालक्ष्मीचं मंदिर आहे. महालक्ष्मीसाठी आपण ही सेवा केलेली आहे, त्यामुळे तिथं जर जाऊन तुम्हाला अर्पण करता आल्या तर खूपच उत्तम राहील. पण अगदीच प्रत्येकाला कोल्हापूरला जाऊन ह्या लवंगा अर्पण करणं शक्य नाही. त्यामुळे तुमच्या आसपास जर एखादं महालक्ष्मीचं मंदिर असेल तर तिथे तुमच्या 40 दिवसाच्या लवंगा तुम्ही अर्पण करायच्या आहेत आणि अशा प्रकारे अतिशय प्रभावशाली ही सेवा तुम्हाला करायची आहे. 40 दिवसाच्या आतच तुमच्या म्हणजे 40 शुक्रवारच्या आतच तुम्हाला तुमची इच्छापूर्ती झालेली दिसून येईल. म्हणजे तुमच्या समस्या दूर झालेल्या दिसून येईल. कोणतीही सेवा करत असताना सातत्य हे हवं असतं आणि तुम्ही कंटिन्युअसली 40 शुक्रवार ही सेवा केली तर तुमची निश्चितपणे इच्छापूर्ती होते.
तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी मदत होते. फक्त त्या उपायावरती तेवढी श्रद्धा आणि विश्वास असायला हवा. तर अशा प्रकारे तुम्हाला उद्याच्या दिवशी नवरात्रीच्या शुक्रवारी 6व्या माळेला हा उपाय करायचा आहे. तर अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी, कुलस्वामिनीच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.